लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्याच्या विधानसभा निवडणुकांकडे सगळ्यांचंच लक्ष लागले। त्या दृष्टीने आता सगळ्याच पक्षांनी ताकदीचा उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारीही सुरू केली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार 25 जागांसाठी अजित पवार गटाच्या उमेदवारांची नावं निश्चित झाल्याचं समजतंय। तर कोण आहेत अजित पवारांचे हे 25 शिलेदार आणि कोणत्या जागेवरून ते निवडणूक रिंगणात उतरणार आहेत, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। बारामती या विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे स्वतः उमेदवार असतील। आंबेगाव मधून विद्यमान आमदार आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे। तर येवला या विधानसभा मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। वाईमधून मकरंद आबा पाटील, तर परळीमधून मंत्री धनंजय मुंडे, रायगडमधून मंत्री अदिती तटकरे, मावळमधून सुनील शेळके, अहेरीमधून मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे पुन्हा एक वेळेस अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। खेड आळंदी या मतदारसंघातून दिलीप मोहिते पाटील यांची उमेदवारी फिक्स आहे। अतुल बेनके हे जुन्नरमधून निवडणूक लढवणार आहेत। तर उदगीरमधून मंत्री संजय बनसोड, दिंडोरीमधून नरहरी झिरवळ, पुसदमधून इंद्रनील नाईक, पिंपरीमधून अण्णा बनसोडे, इंदापूरमधून दत्ता मामा भरणे, कळवण या मतदारसंघातून नितीन पवार, अमळनेरमधून मंत्री अनिल भैदास पाटील, कागल या विधानसभा मतदारसंघातून मंत्री हसन मुश्रीफ, अहमदनगरमधून संग्राम जगताप आणि वडगाव शेरी या मतदारसंघातून सुनील टिंगरे असे अजितदादांचे 25 शिलेदार हे यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार आहेत। आता किती जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होईल आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे किती उमेदवार निवडून येतील हे पाहणंच औत्सुक्याचं ठरणार आहे। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।